नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोणत्या शाखेचे पदवी धारण केले असेल आणि तुमचे वय 18 ते 35 वय असेल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 10,000 रुपये मिळणार असून यासाठी तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करायचा आहे. मग कोणती आहे ही योजना, काय काम करावे लागेल आणि कसे मिळणार दरमहा 10,000 रुपये? या योजनेची पात्रता काय, कागदपत्रे कोणती, अर्ज कसा व कुठे करायचा, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, 7 जुलै 2024 चा महाराष्ट्र शासन निर्णय आहे. या शासन निर्णयात राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये योजना दूत म्हणून कार्य करणारा एक माणूस नेमण्याचा आहे. तो माणूस पदवी त्याची पूर्ण झालेली असावी. आता हा शासन निर्णय नेमका काय आहे, तर महाराष्ट्राच्या शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी 24-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू केलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा प्रसार आणि प्रसिद्धी लोकांना, जास्तीत जास्त लोकांना या योजनेची माहिती मिळावी आणि त्या योजनेची प्रसिद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 50,000 योजना दूत निवडण्यासाठी मंजुरी मिळवलेली आहे आणि त्याच्या संबंधात हा शासन निर्णय झालेला आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजना दूताची निवड कशा प्रकारे होणार आहे, तर योजना दूत याची निवड जी आहे ती निवड ग्रामीण भाग जेथे असेल तेथे ग्रामपंचायतीसाठी एक, बघा मित्रांनो, जिथे ग्रामीण भाग असेल तेथे ग्रामपंचायतीसाठी एक आणि ज्या ठिकाणी शहरी भाग असेल पण 5,000 लोकसंख्या असेल तिथे एक, असं. जर समजा काही शहरी भागामध्ये 10,000 लोकसंख्या असेल तर तिथं 2 योजना दूत निवडण्यात येईल आणि एकूण 50,000 ह्या योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे लोकसंख्येच्या वर 5,000 लोकसंख्या असेल तर एक योजना दूत शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजना दूत राहणार आहे. अशा पद्धतीनं या योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे. मग या योजना दूतांची नेमकी पात्रता काय आहे, तर आपण आता पात्रता बघूया. एक, वयोमर्यादा त्यांची 18 ते 35, म्हणजे योजना दूतांचा वय हे 18 ते 35 असलं पाहिजे. 2, त्यांची शैक्षणिक पात्रता म्हणजे किमान त्यांनी पदवी असलं पाहिजे. त्याचबरोबर संगणक जे ज्ञान आहे म्हणजे संगणक ज्ञान त्यांच्याकडे आवश्यक असलं पाहिजे, MSc झालेलं पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे. उमेदवाराचा महाराष्ट्र आदिवासी असणं आवश्यक, म्हणजे तो महाराष्ट्रात राहत असला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराचे आधार कार्ड त्याच्या नावाचे बँक खाते आधाराशी संलग्न असलं पाहिजे, म्हणजेच लिंक असलेलं पाहिजे. त्याचं आधार कार्ड आणि बँकेचं जे काही खातं आहे हे दोन्ही गोष्टी लिंक असल्या पाहिजे. आता ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर यासाठी किंवा या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार, तर एक, योजना दूत याचा एक अर्ज लागणार. त्या अर्जाबरोबर तुमचं आधार कार्ड. 3, पदवी प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. 4, अधिवासाचा दाखला म्हणजे डोमेसाईल दाखला तुमच्याकडे असलं पाहिजे. वैयक्तिक बँकेचा तपशील तुमच्याकडे असला पाहिजे, म्हणजे पासबुक तुमच्याकडे असलं पाहिजे. पासपोर्ट साईजचा फोटो आणि हमीपत्र. ही जर कागदपत्रे तुम्ही तयार ठेवली तर या योजनेतून या भरतीसाठी तुम्ही पात्र असू शकता. आता नेमकी या योजना दूतांची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे, तर त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांची जी काही पात्रता आहे ती पात्रता त्या पात्रतेत जे बसत असतील तर त्यानंतर शासन जे आहे ते शासन त्यांना 6 महिन्याच्या करावर एक आदेश दिला जाईल आणि त्या आदेशाद्वारे ते त्या ग्रामपंचायतीमध्ये काम करू शकता.
मग या योजनादूतांना नेमके काम कोणत्या प्रकारचे करावे लागणार आहेत? तर एक, योजनादूत संबंधित जिल्ह्यांची माहिती अधिकारी असेल यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि त्यांनी योजनांची माहिती घेतली पाहिजे. 2, प्रशिक्षित योजनादूत जे आहेत त्यांना जे नेमून दिलेलं काम असेल किंवा ठिकाण असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं जे दिलेलं काम आहे ते काम व्यवस्थित आणि बंधनकारक पार पाडलं पाहिजे. 3, योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी काय केला पाहिजे, लोकांना माहिती दिली पाहिजे, त्याची प्रसिद्धी केली पाहिजे आणि अशा सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन या योजनेची माहिती लोकांना द्यायची आहे. त्यानंतर 4, योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेला जो काही काम असेल, दिवसभराचं जे काही काम केलं असेल त्याचा एक अहवाल तयार करायचा आणि तो अहवाल ऑनलाईन अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीनं त्यांनी काम करायचं आहे. जर समजा योजनादूत गैरहजर राहिलास किंवा मोठ्या रजेवर गेला असेल तर त्याची जबाबदारी सोडून गेल्यास त्याला कोणत्याही प्रकारचं मानधन मिळणार नाही. अशा पद्धतीने ही योजनादूतांची कामे आहेत. तर यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी पुढील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.